मी पूजा. स्वीट होम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, तसं बघितलं तर चार भिंती आणि त्याला एक छप्पर असलेलं साधं बांधकाम कोणासाठी ती गुंतवणूक असते तर कोणासाठी ती हक्काची सावली असते. हीच सावली सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावी म्हणून एक संवेदनशील आणि लहानपणी 18 विश्व दारिद्र्य अनुभवलेला एक व्यावसायिक गेल्या 10 वर्षांपासून प्रयत्न करताना दिसत आहे. आणि तो म्हणजे शिवजल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री सचिन भोसले सर. जागेसकट एक पत्र्याची शेड उभी करायची झाली तर 5-6 लाख रुपये तरी खर्च येऊ शकतो. पण या ध्येयवेड्या माणसानं आरसीसी बांधकाम असलेलं 330 स्क्वेअर फुटांचा एक रो हाऊस सुरुवातीला फक्त 2,61,000 रुपयात सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिला. आणि 5-50 नाही तर तब्बल 1,000 रो हाऊसचा हा प्रकल्प आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत सचिन भोसले सर. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात या महागाईच्या जमान्यात हे त्यांनी कसं शक्य करून दाखवलं ते. सर, सगळ्यात आधी कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. नमस्ते. तर जसं मी म्हटलं की आता या महागाईच्या जमान्यात तुम्ही सर्वसामान्यांना घरं उपलब्ध करून दिलेली आहेत. तर सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हे विचारायचं, हे सगळं कसं काय शक्य झालं आणि का करावंसं वाटलं हे खरं तर? सर्वप्रथम आपल्या देशामध्ये महात्मा गांधी असतील किंवा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, ह्या सर्वांचं एकच वाक्य कानावर पडलं मॅडम, की आपल्या देशाची विकासाचा मार्ग हा ग्रामीण भागातून जातो. तेच एक लक्षात घेऊन आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला आपल्या देशाची ज्यावेळेस पंतप्रधान मोदी साहेबांनी एक सर्व भारतीयांना घर असावं ही घोषणा केली 2014 साली, त्यावेळेस मला पण वाटलं किंवा आमच्या टीमला पण वाटलं की आपलं पण देशासाठी किंवा लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस टीम बसली त्यावेळेस विचार केल्यानंतर आपल्या देशामध्ये 60% लोकांना आजही स्वतःचं घर नाहीत. आणि पहिलं स्वप्न ही कुणाकडे जरी पैसे आले तरी पहिलं स्वप्न ही घर हाच विषय आहे. तर आपण पण देऊ. त्यावेळेस आम्ही जेव्हा सर्वे केला त्यावेळेस सगळ्यात स्वस्त घर म्हणजे एक 6 लाखाला त्या काळात दिलेलं होतं. पण अर्ली इन्कम जे लोकांचं आहे त्याचं बजेट पकडलं तर भाड्याने राहणंच त्यावेळेस लोकांना परवडत होतं. मग भाड्याच्या दरापेक्षा स्वस्त कसं देता येईल हा विचार म्हणजे आणला. त्यावेळेस मॅडम 3 ते 4 रात्री आम्हाला झोप आली नाही, म्हणजे आम्ही कंटिन्यू त्याच्यावर अभ्यासच करत होतो. मग त्याच वेळेस 2,67,000 एक पंतप्रधान आवास योजना लागू केली. तर विचार केला तर त्या रेटमध्ये जर लोकांना घर दिलं तर लोकांना घर घेऊ शकतात किंवा मिळू शकतं. मग आम्ही ज्यावेळेस 2,61,000ची स्कीम राबवायचा विचार केला त्यावेळेस काही लोकांनी आम्हाला थोडक्यात वेळ समजलं की हे कसं शक्य आहे. ज्यावेळेस आम्ही स्कीमचं ओपन केलं मॅडम, 1,000 रोजची जी स्कीम होती 8 दिवसात आमचे 800 घरं बुकिंग झाली. त्यानंतर ही पूर्ण कसं करायचं म्हणजे एक चॅलेंज होतं, संघर्ष होतं. त्या संघर्ष शिवाजी महाराजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून की त्यांना जे अशक्य गोष्टी झाल्या ना तर आपण सुद्धा ती करू शकतो, ते शब्द डोक्यात ठेवून आम्ही काम चालू केलं. त्यावेळेस रेरा आला, नोटबंदी आली, दुष्काळ त्या भागात पडला आणि संघर्षाची खूप मोठी यशोगाथा चालू झाली. पण जे आमची सर्व टीम आहे, माझी मम्मी पप्पा असतील, पत्नी असेल, मुलं असतील, घरातून खूप मोठा सपोर्ट झाला आणि तसेच आमचे पूर्ण टीमनं खूप मोठा सपोर्ट केला आणि त्या सगळ्या गोष्टी मात देऊन आज तो प्रोजेक्ट कम्प्लिशन होऊन लोकांसाठी पोझिशन देऊन पूर्ण केलेला आहे. नक्कीच. ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की कशी सुरुवात झाली आणि कसं तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात, तर मला पुढे असं विचारायचं की 5 लाख घर आणि 1,000 व्यावसायिक हे खरं तर कसं शक्य वाटलं आणि हे कसं काय घडवून आणावं असं वाटलं, काय सांगता येईल याबद्दल? सुरुवात की 5 लाख घरं, 1,000 उद्योजक आणि 1 कोटी झाडं ही आम्ही एक गोल तयार केला, कारण गोल शिवाय सक्सेस नाही. ही विचारधारा निर्माण झाल्यानंतर 1 कोटी झाडं निसर्गाचं काहीतरी देणं लागतं म्हणून 1 कोटी झाडं लावण्याचा संकल्प केला. 1,000 उद्योजक तयार करण्याचं कारण असं की 5 लाख घरं बांधत असताना की टीम शिवाय काम नाही आणि आपल्या देशात नोकरीच्या मागं लागणारी संख्या आणि उद्योजक तयार होणारी संख्या खूप तफावत आहे. मग आम्ही विचार केला की जर आपल्याला विजन तयार करायचं असेल तर आपल्याला टीम बिल्ड करणं खूप महत्वाचं काम आहे. तर ते विचार करत असताना आम्ही सगळ्या गोष्टी तयार करत होतो. त्यावेळेस
मग आमचे रिलेटिव्ह असतील, मित्रमंडळी असतील, आज सगळ्यांना बिझनेसमॅन लोक ते झाले. पहिलं काम आम्ही घर आमचं झाले, नंतर आमच्या रिलेटिव्ह, पार्टनर, मित्रमंडळी. आज आमच्या बरोबर जेवढी लोक जॉईंट आहेत, ग्रुप जेवढा आमचा मोठा होत चाललाय, एकही व्यक्ती आमच्याकडे असं नाही की त्यांना घर नाही. पहिलं आम्ही आमच्या टीमचं स्वप्न पूर्ण केलं, म्हणून आतापर्यंत 5 लाख घरं बांधण्याचं जे उद्दिष्ट घेऊन चाललोय हे खूप प्रगतीपथावर मोठ्या प्रमाणात चालू आहे. आता पश्चिम महाराष्ट्रात काम चालू आहे. ह्यानंतर आमचं पूर्ण भारतामध्ये प्रत्येक तालुक्यात की आमचे स्कीम करण्याचं आमचं मानस आहे. आम्ही प्रत्येकाला परवडणारं घर, बजेटमध्ये घर द्यायचं आमचं जे स्वप्न आहे. आणि ज्यांना घराची गरज आहे त्यांना घर देण्यात जे समाधान आहे हे खूप वेगळं आणि वेगळ्या लेवलचं आहे. नक्कीच सर, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की 2,61,000 सर्वसामान्यांना तुम्ही घरं उपलब्ध करून दिले, खरंच ही त्यांच्यासाठी खूप जमेची बाजू आहे. अशा काही लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. नेमकं त्यांचं सरांबद्दल काय म्हणणं आहे आपण ऐकूयात. आल्यापासून एकदम म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आली आहे. आम्ही एकदम म्हणजे फलटणमध्ये बिल्डिंगमध्ये राहत होतो ना, एकदम थोड्या जागेत राहत होतो ना, ते आम्हाला म्हणजे एवढी 4 जण असल्यामुळे जागा काय पुरत नव्हती. मग आमच्या दोघांना असं वाटायचं की आपलं एक घर असावं. पण ह्यांना जास्त पेमेंट नव्हतं. 10,000 पेमेंटमध्ये कुठं घर भेटणार, कसं आपलं घर भागवणार. पण हे भोसले साहेबांची स्कीम निघाली, आम्हाला स्वस्तमध्ये त्यांनी घर दिलं. 2,61,000मध्येच घर बुकिंग केलं आम्ही स्टार्टला. त्यावेळेस आम्हाला घरी भेटलं, त्यावेळेस आमचं हे स्वप्न पूर्ण झालं. तिथं ते आम्ही हप्ता भरत होतो, ते इथं लोन काढून भरलं थोडं. आमचं स्वतःचं हक्काचं घर झालंय. मेरा सपना था गांव में मेरे को वो जगह लेने का है, घर मकान बांधने का। फिर मेरा दामन ने उसको पता दिए कि उसको इधर मकान अच्छे है, मैं इधर ही आई। मेरे को अभी अच्छा लग रहा है, मैं इधर ही लिए। सर, जशा आता आपण लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या की त्यांना सुद्धा किती छान वाटतंय की इतक्या स्वस्तात घरात सर्वसामान्यांना तुम्ही उपलब्ध करून दिलेले, आणि खूप छान छान प्रतिक्रिया खरं तर आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. तर पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही जसं सुरुवातीलाच म्हणाला की तुमच्याकडेही घर नव्हतं, तुमच्या टीमकडे सुद्धा घर नव्हतं, आणि तुम्ही या सगळ्यासाठी घर उपलब्ध करून दिलेलं आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांसाठी सुद्धा. तर तुमच्या टीम बद्दल तुम्हाला काय सांगावंसं वाटतं? त्यांचा किती सपोर्ट आहे तुम्हाला हे सगळं करण्यासाठी? नाही मॅडम, टीम शिवाय तर अशक्य गोष्ट आहेच कुठलंही काम करत असताना. आणि आमची टीम जी काम करते, आमची जी आता आमचे चेअरमन असतील नितीन जाधव साहेब, आमच्या कंपनीचे संचालक सीईओ असतील पांडुरंग सोनाने साहेब, ॲडव्होकेट रितेश सावंत साहेब, राहुल देशमुख, उत्तम आबा नाळे, हे आमचे डायरेक्टर कोर टीम, आमचे रोहिदास थोपटे साहेब, आमची खूप मोठी टीम आहे. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. ते आज रात्रंदिवस मेहनत घेतात, त्यामुळे हे शक्य गोष्ट आहे. आणि त्यांच्याबद्दल एक स्ट्रॉंग पॉइंट सांगायचं म्हणलं तर एकामेकाला विश्वास. हा विश्वास एकामेकाचा आमच्या विजन किंवा काम करायला एक शक्ती देतो. आणि नसती टीमच नाही की आमच्या सगळ्या ग्रुपची फॅमिली आम्ही एकत्र आहे. पूर्ण फॅमिली म्हणजे सगळे आई वडील, सगळे आमची जी टीम आहे, आमचे पार्टनर आहेत, सगळे आई वडिलांना सोबत घेऊन, भाऊ बहिणींना सोबत घेऊन एक जॉईंट फॅमिली मधली सगळे आम्ही लोक आहोत. आणि अजून एक सांगायचं म्हणलं तर आमच्या ड्रायव्हर पासून की वर अगदी माझ्यापर्यंत एकही व्यसनी किंवा सुपारीचं सुद्धा व्यसन कोणाला नाही, अशी आमची टीम आहे. आणि आमचं 1,000 उद्योजक तयार करत असताना 1,000 लोकांची फॅमिली आमची ज्या दिवशी होईल त्या दिवशी आमचं विजन कम्प्लीट झालेलं असं. तर सर, आता ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीनं तुमची टीम सुद्धा तुम्हाला सपोर्ट करते, तर तुमच्या टीमनं सुद्धा तुमच्याबद्दल भरभरून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. नेमकं सरांची टीम सरांबद्दल काय बोलते आपण ऐकूयात. किसी ने इतना सस्ता घर नहीं दिया, वो उतना सस्ता घर हम देंगे। तो कितने में देने का, कितने में देने का? इधर तो ये पहाड़ी एरिया था, मंदिर था, कैसे हो सकता है, नहीं हो सकता है, ये तो भगवान ही जानेगा। लेकिन उनकी जो पॉजिटिविटी थी, हाँ देंगे ये जो, तो उस समय ठान लिया। मिडिल क्लास और लोअर मिडिल क्लास में यही चैलेंज है कि आज की तारीख में जगह की इतनी बढ़ी हुई कीमतें, उसके ऊपर बांधकाम कॉस्ट, ये सब करके ये आसान काम नहीं है। मतलब हम जैसे डेवलपर भी हम घर लेने के लिए हम भी 4 बार सोचते हैं कि कैसा बनाएंगे, कैसा फाइनेंस प्लान करेंगे। तो उनका एक ये सपना था कि सबको घर मिला जाए, इसलिए उन्होंने शुरुआत की। शिवजल सिटी का जब हमने प्रोजेक्ट विजिट किया तब उन्होंने सच में जो असाधारण बोलो या मुमकिन नहीं ऐसी चीज वहां पर बनी है। वो किसी जाकर उस जगह पर ऐसा लगता नहीं था कि कभी यहाँ पर घर बन पाएंगे, और बन पाएंगे तो भी ये कीमत में दे पाएंगे। इन्होंने ये एक होम
एक अफोर्डेबल होम बोल के एक फैमिली को दिया है। पूरा गरीब लोगों के लिए ये प्रोजेक्ट किया गया है। इसमें से मेरे ख्याल से उन्होंने जो बोला गया है कि उन्होंने उसमें बहुत ही लॉस बुक किया, तो भी उन्होंने पीछे नहीं हटा, लेकिन लॉस बुक करने के बाद भी ये प्रोजेक्ट उन्होंने खड़ा किया और सब लोगों को उन्होंने 900 का पोजीशन दे दिया। छोटे लोगों का सपना भी मकान का पूरा हो सकता है, वो मैंने शिवजल सिटी में देखा। ये लैंड लेते वक्त हम भी नहीं चाहते थे, यार इतनी दूर है, उजाड़ है, कुछ नहीं है, यहाँ पे क्या करना है। लेकिन उनके दिमाग में क्या चल रहा था मालूम नहीं था। वो बोल रहे थे लेना तो लेना है, फिर ले लिया। और लेने के बाद यहाँ पे ऐसा बनने वाला है, बनाने वाले, मेरे को भी लगता था नहीं हो जाएगा, लेकिन सचमुच बहुत कमाल का कर दिया है उन्होंने। सर, जसं टीमने सुद्धा आता तुमच्याबद्दल भरभरून प्रतिक्रिया दिलेल्या आहे, त्यांनी सुद्धा सांगितलं की कशा पद्धतीनं तुम्ही त्यांना घरं उपलब्ध करून दिली, तुम्ही तुमचं सुद्धा स्वप्न साकार केलं आणि तुमच्याबरोबर टीमचं सुद्धा स्वप्न साकार केलेलं आहे। मला असं विचारायचं आहे की तुम्ही अगदी साध्या साध्या अपार्टमेंट नाही तर कॉलनी नाही तर अख्खं गावच्या गाव वसवलेली आहेत, हे कसं शक्य झालं आणि नेमकं कोणकोणत्या ठिकाणी हे तुम्ही शक्य केलेलं आहे, याबद्दल काय सांगू शकता? गावाचे गाव बसवायचं कारण असं की ज्यावेळेस सिटीमध्ये लोक जाण्याचं कारण शोधलं गेलं तर जे सिटीतल्या सुखसुविधा आहेत त्या गावाकडे जर दिल्या तर गावाकडे रोजगार आणि उद्योजक वाढतील। ह्या हिशोबाने आम्ही फलटण सारख्या सिटीमध्ये शिवाजी महाराजाची सासरवडी, तिथं जो तुम्ही म्हणला 2,61,000चा पहिला प्रोजेक्ट आम्ही सक्सेस केला। त्यानंतर ग्रामीण भागात आटपाडी म्हणून सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका आहे, तिथं आम्ही जवळपास 100 ते 150 एकरात आता गाव जसं गावच बसवलंय आणि अजून 2,000 बंगलोची स्कीम तिथं आम्ही एकदम कमी बजेटमध्ये घेऊन येतोय। त्याचबरोबर बारामतीमध्ये 51 एकरात अख्खी सिटी बसवली। आता जावलीमध्ये महाबळेश्वरच्या तिथं 200 एकरात तिथं पण आमचं काम चालू आहे। हेच करत असताना आम्ही कमर्शियल मॉलमध्ये पण एंट्री केली 2 वर्षामध्ये। आता आमचे चाकण चौकामध्ये 3 लाख स्क्वेअर फूटचा मॉल येतोय, परत पुरंदर एअरपोर्टमध्ये सासवडमध्ये मॉलचं काम चालू आहे, लोणंदमध्ये मॉलचं काम चालू आहे, नेऱ्यामध्ये मॉलचं काम चालू आहे। अशा पद्धतीने उद्योजकांना पण काम मिळतंय आणि त्या हिशोबाने कंपनीची वाटचाल चालू आहे। आणि अजून एक सांगायचं म्हणलं तर कंपनीचे जे वसाड माळ रान घेऊन त्याच्यात उद्योजक पण घडतात, गरजूंना घर पण मिळते आणि निसर्गाचे झाडं लावण्याचं जे 1 कोटीचं काम आहे, तिन्ही काम आमचे उद्देश साध्य होत आम्ही त्या पद्धतीने चाललो। नक्कीच, मला वाटतं सर मला तुमच्याबद्दल अजून जाणून घ्यायचंय, तुमच्या प्रोजेक्ट बद्दल आणखीन जाणून घ्यायचंय, मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे, लगेचच भेटतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी। स्वीट होम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। लगेचच आजच्या विषयाला सुरुवात करूया। सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने तुम्ही अख्खी गावाच्या गावं बसवलेली आहेत, तर ज्यांना ज्यांना आता ही घरं हवी असतील किंवा ज्यांना ज्यांना ही घरं घ्यायची, जे इंटरेस्टेड आहेत, त्यांनी नेमका तुमच्याशी करायचं आणि कुठे येऊन तुम्हाला भेटायचं? आमच्या कंपनीचं नाव आहे शिवजल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, वेबसाईट पण आहे, गुगलवर सगळं सर्च आहे। ज्यांना खरोखर ज्या ठिकाणी घर घ्यायचे किंवा जसं पाहिजे तसं आमच्या टीमशी संपर्क साधला तर त्यांच्या बजेटपेक्षा कमी बजेटमध्ये आम्ही घर उपलब्ध करून ऑल इंडियामध्ये द्यायचा आता आमचा प्रयत्न चालू आहे। त्याचप्रमाणे मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शिवजल मंदिराबाबत आपण काय सांगू शकता आणि यंदाची जी महाशिवरात्री आहे ती खरंच भक्तांसाठी खास असणार आहे का आणि काय नेमकं खासियत असणार आहे याबद्दल काय? खूप छान प्रश्न विचारला मॅडम, की कुठलाही व्यवसाय किंवा कुठलाही गोष्ट आपण करत असताना आध्यात्मिक ची जोड असल्याशिवाय पूर्णत्वाला जात नाही। तसं आम्ही ज्यावेळेस काहीतरी दिलं तर देव पण आपल्याला काहीतरी देतो। असं जी 2,61,000 जी स्कीम आम्ही लॉन्च केली त्याच वेळेस आम्हाला तिथून एक शिवपिंड आणि त्यातून येणारं जेल हे आम्हाला मिळालं। आणि त्या दिवसापासून जे आमची कंपनी किंवा आमच्या सगळ्या ग्रुपची विजनला जी सुरुवात झाली ती खूप आगळं वेगळं मंदिर आम्ही डेव्हलप केलेलं आहे। आणि मी सगळ्या प्रेक्षकांना पण सांगू इच्छितो की 26 फेब्रुवारीला की महाशिवरात्रीचा खूप मोठा वेगळा
कार्यक्रम घेतलेला आहे. म्हणजे आमच्या कंपनीचं कामच असं आहे, आमच्या ग्रुपचं कामच असं आहे की नंबर 1 किंवा ओनली 1. जर आमच्या सगळे साईट किंवा आमचे कामं बघितले, क्रिएटिव्ह आणि ऑपॉर्च्युनिटी ह्या 2 गोष्टीचा मिलाप करून आम्हाला ना कॉम्पिटिशन कोणाचं ना कुठलं, तर ह्याचं कारण शोधलं गेलं तर एक आम्हाला शिवजलची आध्यात्मिक ताकद. आम्ही कुठलंही काम हाती घेतलं तर ते काम अशक्य नाही, ह्या हिशोबाने आमची सगळी कामं होत चाललेली आहेत. आमचं जसं स्वप्न तुम्हाला सांगितलं की मॉल बांधणारा बिल्डर हे आमच्या जवळपास पण कोणी ओळखीचा मिळाला नाही. मग आम्ही विचार केला की आपणच मॉल क्षेत्रात जाणं शक्य आहे का. जेव्हा आम्ही शिवजल मानतो त्यामुळे शिवजलला आम्ही प्रार्थना केली, अभिषेक केला की आम्हाला मॉल बांधण्याचा, बिल्डर होण्याचा एक संधी मिळते. तर आम्ही 1 वर्षातच 4 मॉलचं काम चालू केले. असं 7 वर्ष आम्ही सेवा करतोय आणि आम्ही आमच्या पुरतीत मर्यादित ते मंदिर ठेवतं. तर ह्या महाशिवरात्रीपासून सगळ्यांसाठी ते मंदिर आम्ही खुलं करतोय आणि मला अपेक्षा आहे की कमीत कमी 30 ते 40 हजार लोक व्हिजिट करतील. तर मी तुमच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना प्रेक्षकांना आवाहन करतो की तुम्ही जरूर, म्हणजे एक वेगळं काहीतरी तुम्हाला अनुभव मिळेल. खूप ऊर्जा आहे. जे जल येतंय ते पावसाळ्यामध्ये पण तेवढंच येतं आणि उन्हाळ्यामध्ये पण तेवढंच येतं. म्हणजे त्याचा स्रोत 400 लिटर 24 तासात आणि ते खूप आयुर्वेदिक आहे. सायन्स बेस मध्ये सगळ्या गोष्टी आम्ही त्याचा स्टडी केलेला आहे. आणि त्या ठिकाणी जे महायज्ञ करतोय हे पण EIA बेस मध्ये आम्ही सगळ्या गोष्टी करतोय. आज आम्ही कालांतराने जे देश म्हणजे आपल्याला बदलायचंय तर AI टेक्नॉलॉजी खूप मोठी आम्ही आता त्या क्षेत्रात उतरलोय. सगळा बिझनेस आम्ही AI मध्ये घेतलाय आणि महाशिवरात्री सुद्धा EIच्या थीमनं, सायन्स, AI आणि आध्यात्मिक या तिन्हीच्या थीमनं आम्ही करतोय. मनापासून मी तुमच्या TV9 चॅनलचं मनापासून भरभरून स्वागत किंवा आभार मानतो. तुम्ही मला संधी दिली आणि आमच्या कंपनीबद्दल लोकांपर्यंत पोहोचवलं. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की अगदी सगळ्या जमेच्या बाजू तुमच्या बाजूने आहेत आणि त्यामुळे तुम्हाला हे सगळं शक्य झालेलं आहे. अध्यात्म तर आहे आणि त्याचबरोबर मेहनत सुद्धा तुम्ही तितकीच घेतलेली आहे. गेल्या 10 वर्षापासून मला वाटतं सर तुम्ही झगडताय की सर्वसामान्यांसाठी हे सगळं आपल्याला उपलब्ध करून द्यायचंय. गेल्या 10 वर्षाचा जर का तुम्हाला प्रवास सांगायचा आहे की कसा होता प्रवास आणि कशी ही तुमची जो आलेख आहे तो चढत गेला पुढे, काय सांगू शकता? मला वाटतं प्रेक्षकांना सुद्धा हे ऐकायला आवडेल. ज्यावेळेस सुरुवात केली आम्ही, एक चांगली गोष्ट अशी आहे की ह्या क्षेत्रात कसं आलो, म्हणजे जर सुरुवात कशी झाली. मी 2002 ते 2006 मुंबईमध्ये फुटपाथवर भाजीपाला विकला. अच्छा. तिथून सुरुवात झाली. ज्यावेळेस 4 पैसे जवळ आल्यानंतर पहिलं घर घ्यायची ज्यावेळेस इच्छा व्यक्त झाली, फलटण मध्ये एक फ्लॅट बुक केला आणि ते फ्लॅट बुक करत असताना तो बिल्डर अशिक्षित आहे हे समजलं. ते समजल्यानंतर मी माझी 10वी शाळा झाली असल्यामुळं त्या क्षेत्रात येणं शक्य नव्हतं. पण ज्या दिवशी मला समजलं की बिल्डर होण्यासाठी शिक्षण लागत नाही, त्या दिवशी तो फ्लॅट कॅन्सल करून पहिली 2010 आम्ही 18 फ्लॅटची स्कीम चालू केली. तिथून जी सुरुवात केली, मग 5 गुंठ्यात 18 फ्लॅट बांधून 2 वर्ष जातात. तर मग वेगळं काहीतरी करण्यापेक्षा मग 100-50 एकरात का करू शकत नाही, अशी सुरुवात झाली. आणि सुरुवात करताना जसं तुम्ही म्हणला की 2,61,000ची स्कीम तयार करताना जमा केलं, तसं कुठलंही काम विजन ज्यावेळेस हातात घेतो त्यावेळेस मॅडम संघर्ष हा चालू होतो. आणि संघर्ष चालू होत असताना जसं म्हणलं तसं शिवाजी महाराजाचं जी आपण वाचतो किंवा बघतो ते विचार मनात घेऊन आम्ही सुरुवात केली. आणि हा संघर्ष तर चालू आहेच. आणि संघर्ष ज्या दिवशी येतो, म्हणजे कंपनीत माझं कामच असं आहे की जिथं अडचण येईल तिथं आपल्याला पुढे जायचंय. आणि लोकांना टेन्शन येतं की एखादा काय अडचण आले तर, पण मला आनंद होतो की काहीतरी वेगळं करायला मिळतंय. अशा पद्धतीने अडचण जरी आल्या तर त्याच्या ग्रुप एकजुटीनं किंवा आम्ही सगळी एक संधी आली ह्या हिशोबाने पुढे जात असतो. नक्कीच. मला वाटतं तुम्हाला हे सगळं करत असताना तितकीच तुमच्या टीमची सुद्धा आणि तुमच्या घरातल्यांची सुद्धा साथ लाभलेली आहे. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की संघर्ष अजूनही चालू आहे, तो संघर्ष लवकर संपवावा आणि तुम्हाला तुमच्या या सगळ्या वाटचालीमध्ये भरपूर यश मिळावं हीच TV9 कडनं आमची शुभेच्छा आहे तुम्हाला. खूप खूप धन्यवाद सर इथे आलात आणि तुमच्या प्रोजेक्ट बद्दल इतकी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल. नमस्कार. धन्यवाद. स्वीट होम मध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.